नमस्कार मित्रांनो, प्रवीण पोल्ट्री फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण 1 ते 7 दिवसाचे आपण संपूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकले आहे. आपण आता 8वा आणि 9वा दिवसाचे संपूर्ण जे आपण व्यवस्थापन केले आहे ते संपूर्ण व्यवस्थापन आपण या व्हिडिओद्वारे सांगित आहे. कारण तर आपल्याला थोडा वेळ न मिळाल्यामुळे आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज आपण 8वा आणि 9वा दिवसाचे काय नियोजन केले आहे, संपूर्ण नियोजन आपण या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर 8वा आणि 9वा व्हिडिओ बघण्यापूर्वी 1 ते 7 दिवसाचे संपूर्ण व्हिडिओ पहा, नंतरच हा व्हिडिओ पहा. कारण तुम्हाला कळेल की पहिल्या दिवसापासून आपण काय काय नियोजन केले आहे. तर मित्रांनो, आपण करत आहे 1000 प्युअर देशी पिल्लांचे संगोपन. तर त्यांची ब्रूडिंगचा आपला 10वा दिवस आहे मित्रांनो. पण आपण 7 दिवसाचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकले आहे आणि 8व्या 9व्या दिवसाचे व्हिडिओ आपण आज तयार करत आहे. तर मित्रांनो, हा आपण व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. तर आपण प्रॅक्टिकली काय काय नियोजन करत आहे ते संपूर्ण आपण यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे आपण सांगत आहे. तर मित्रांनो, कसे वाटत आहे व्हिडिओ आपले, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण संपूर्ण जे प्रॅक्टिकल आपण काय अनुभव व्हिडिओमधून आपल्याला येत आहे, आपण स्वतः पिलांचे संगोपन करून राहिलो आहे. आपल्याकडे माणूस नाही, काही नाही. आपण स्वतः त्यांना पाणी, चारा, सर्व खाद्य काय सकाळपासून आपण काय नियोजन करून राहिलो ते संपूर्ण व्हिडिओद्वारे सांगत आहे. कारण असं आपण किती पण ट्रेनिंग घेतलं तरी आपल्याला जे प्रॅक्टिकली आपण जे अनुभवतो ते वेगळंच अनुभव राहतो. म्हणून आपण संपूर्ण आपला अनुभव तुम्हाला सांगत आहे की काय व्यवस्थापन आपण केले आहे. तर मित्रांनो, आपण जे आपली 30 दिवसाची ब्रूडिंग आहे ते संपूर्ण ब्रूडिंग आपण व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर चला तर बघूया आपण 8वा आणि 9वा दिवसाचे आपण काय व्यवस्थापन केले आहे आणि काय त्यांना पिण्यासाठी ड्रिंकरमध्ये काय आपण औषधं दिली त्यांना आणि खाद्य कोणते दिले आणि कसे आपली पिल्ले आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. ठीक आहे, चला मित्रांनो बघूया. नमस्कार. तर मित्रांनो, आपण नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नियोजन सांगतो पहिले. तर आज आपण मित्रांनो संपूर्ण पेपर आणि 4थ्या टाकले आहे. दिवशीचे आपण त्या काय नियोजन केले आणि होते. पेपर टाकल्यानंतर आपण आपण करत आहे त्यांना स्टार्टर खाद्य टाकले आहे. 1000 पक्ष्यांचे आणि प्युअर देशी टेम्परेचर आपले कोंबडी पालन 30 डिग्री तर सेल्सिअसच्या मित्रांनो, वरती आपल्याकडे आहे. 1000 पक्षी जसे प्युअर आपले देशी पक्षी आले आहेत. सेल्सिअसच्या खाली एका जर दिवसाचे टेम्परेचर गेले तसे आपले पक्षी बल्ब आपण चालू होतात. भक्ती ॲग्रो आणि फार्म 30 कडून डिग्रीच्या आणले आहेत. नंतर तर त्या पक्ष्यांचा आज आपला तिसरा तर आपला 4था दिवस आहे. तर आपण 3ऱ्या आणि 4थ्या दिवसाचे संपूर्ण नियोजन आज आपण या आपले व्हिडिओमध्ये टेम्परेचर बघणार आहोत. कंट्रोलर आहे. तर मित्रांनो, जसे तर आपण मित्रांनो, आपण सर्व ड्रिंकर आपण स्वच्छ धुवून त्या ड्रिंकरमध्ये आपण नियोजन 10 केले लिटर होते, पाणी तेच नियोजन आपण 3ऱ्या आणि 10 लिटर 4थ्या पाणी दिवशी घेऊन करणार त्या आहोत. बकेटमध्ये आपण म्हणजेच आपण पूर्णपणे पेपर मल्टीव्हिटॅमिन पहिले सकाळी जे त्याच पेपरवरती आपल्याकडे पेपर मल्टीस्टार टाकलेले आहे. आणि पेपर मल्टीस्टार टाकल्यानंतर आपण त्यांना खाण्यासाठी स्टार्टर दिला आहे. 100 पक्ष्यांसाठी मित्रांनो, 5 सर्व ml ड्रिंकर आपण आहे. काढलेले तर आहे आपण आणि ते भांडे स्वच्छ आपल्याकडे करून 1000 पक्षी त्या असल्यामुळे ड्रिंकरमध्ये आपण 50 ml घेतले आपण 10 आणि लिटर पाणी ते मल्टीस्टार पाण्यामध्ये मल्टीस्टार आपण 10 जे लिटर पण पाण्यामध्ये तुमच्याकडे एकत्र मल्टीव्हिटॅमिन मिळेल तर आपल्याकडे मल्टीस्टार आणि लिव्हर टॉनिक मध्ये ते भांड्यामध्ये आपण 10 लिटर टाकले आहे. पाण्यामध्ये एकत्र करून त्या ड्रिंकरमध्ये तर 1000 पिल्लांसाठी आपण ते पाणी ठेवले आहे. कसे आहे मित्रांनो, आपले पिल्ले आता आपल्या तसेच आजचा 8वा दिवस. तर
हे पाणी त्यांना संपल्यानंतर दोन्ही दिवशी पण नॉर्मल पाणी दिले आहे. पण आपण नॉर्मल पाणी दिलं 2 आहे. वेळा पाणी पण चेंज सकाळच्या करतो. टायमाला आपण पहिले लिव्हरटॉनिक जे आपल्याला मेडिसिन वापरले ते पाण्यामध्ये हे पाणी दिलं आहे आणि नंतर नंतर आपण जे पाणी संपलं आपण नॉर्मल त्या पाणी पाणी संपल्यानंतर हेच नियोजन आपण 8व्या दिवशी पण नॉर्मल हेच पाणी नियोजन दिलं केलं आहे आहे. आपण कोणतेही पेपर सॅनिटायझर संपूर्ण चेंज वापरत करून नाही आहे. नवीन पेपर टाकून त्याच्यावरती खाद्य टाकले आहे. खाद्य टाकल्यानंतर जे आपले स्प्रिंकलर आहे पाण्यामध्ये कोणतेही सॅनिटायझर न वापरता 10 आपण लिटरचे पाणी वापरत घेऊन आहे. आपण 10 लिटर पाण्यामध्ये मित्रांनो आपले पिल्ले खूप ॲक्टिव्ह आहे आणि 50 ml टाकून हे आज पाणी पण संपूर्ण टेम्परेचर त्यांना चांगलं आहे. दिलं आहे. 33 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आज आपलं. आणि दुपारच्या टायमाला नॉर्मल पाणी दिलं आहे. असे आपले 2 दिवसाचे नियोजन बघू शकता आपण मित्रांनो पूर्णपणे पिल्ले सविस्तर कसे माहिती खाद्य खाऊन या राहिली आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला दिली आहे. आणि मित्रांनो आपण 10 दिवस तर कशी लगातार वाटली आपण पेपरवरतीच आपली खाद्य संपूर्ण टाकणार आहे. माहिती कमेंट करून नक्की धन्यवाद सांगा. मित्रांनो. धन्यवाद.